आरीवर्क सिरीज डे 9 मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आरीवर्कसाठी काही सिक्रेट टिप्स ज्या तुमच्या कामाला अजून परफेक्ट करतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। पहिली टिप, स्टोन किंवा मोती लावताना आधी त्या जागी छोटा लॉक स्टिच घाला, यामुळे स्टोन लवकर निघत नाही। दुसरी टिप्स, काम करताना नेहमी लाईट उजव्या बाजूने ठेवा, सावली पडली नाही तर स्टिच अगदी नीट बसतात। तिसरी टिप, काम झाल्यावर लगेच कापड काढू नका, थोडा वेळ फ्रेमवरच ठेवा म्हणजे शेप खराब होत नाही। आणि हो, तुमचं काम पूर्ण झाल्यावर नेहमी फोटो काढा आणि सेव्ह ठेवा, हे तुमचं पुढचं फोटो प्रोफाईल असणार आहे। डे 10 साठी चॅनलला फॉलो करा। आरीवर्क सिरीज डे 10 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला आजचा विषय आहे जरी दोऱ्याचा योग्य वापर। तर चला व्हिडिओ सुरुवात करू। अनेक जणांची तक्रार असते की जरी वापरली की काम गोंधळलेलं दिसतं, पण खरं सांगायचं तर जर योग्य जरी असेल तर तुमचं साधं डिझाईनही रॉयल दिसू लागतं। सगळ्यात आधी जरी दोऱ्याचे प्रकार ओळखा, जसं की मॅट जरी, शायनी जरी, ॲटिक गोल्ड। डिझाईन प्रमाणे जरी निवडणं खूप गरजेचं असतं। आता येऊया टेक्निककडे। दोरा वापरताना हात जास्त घट्ट करू नका, आरी सुई हलक्या हाताने फिरवा आणि प्रत्येक स्टेच समान ठेवा। आजच्या प्रॅक्टिससाठी एक छोटंसं फुलाचं डिझाईन घ्या आणि फक्त आउटलाईन जरी दोऱ्याने पूर्ण करा। आज फिलिंग नाही तर कंट्रोल शिकायचं आहे। लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी परफेक्शन येत नाही, पण रोज थोडी थोडी प्रॅक्टिस तुम्हाला प्रोफेशनल बनवते। नेट कापडावर आरीवर्क कसं करायचं हे आपण डे 11 मध्ये पाहणार आहोत, तर त्यासाठी चॅनलला फॉलो करा। नेट कापडावर आरीवर्क करताना डिझाईन खराब होते का, धागे निसटताय का, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आरीवर्क डे 11 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्या कुठल्या चुका आहेत नेट कापडावर आरीवर्क करताना होतात त्या कशा टाळायच्या। सो चला व्हिडिओला सुरुवात करू। नेट कापडावर आरीवर्क करणं थोडंसं कठीण वाटतं, पण योग्य पद्धत वापरली तर काम एकदम परफेक्ट होतं। सगळ्यात आधी लक्षात ठेवा, नेट कापड कधीही थेट फ्रेममध्ये घट्ट ओढू नका। पहिली स्टेप म्हणजे नेट कापडाच्या खाली सॉफ्ट कॉटन किंवा मलमल कापड ठेवा, यामुळे नेट हलणार नाही आणि टाके नीट बसतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिझाईन ट्रेस करताना पांढरा किंवा हलका रंगाचा चॉक वापरा। पेन जास्त दाबून वापरू नका, नाहीतर नेट फाटू शकतं। नेटवर आरीवर्क करताना साधा दोरा न वापरता रेशमी किंवा पॉलिस्टर धागा वापरा। हा धागा स्लिप होत नाही आणि नेटवर सुंदर दिसतो। टाके मारताना टाके खूप छोटे ठेवू नका, एकसारखा गॅप ठेवा आणि सुई नेहमी सरळ ठेवा। सो आरीवर्क पूर्ण झाल्यावर खाली ठेवलेले सपोर्ट कापड हळूच काढा, जास्त ओढू नका, नाहीतर डिझाईन खराब होईल। ही पद्धत वापरली तर नेट कापडावरचं आरीवर्क दिसेल एकदम प्रोफेशनल।